हाय नमस्कार. तर बघू शकताय आले मी आपल्या घरी. तर बघू शकताय आपलं एवढं मोठं बंगला, सोनेरी कलरचा बंगला. सोनेरी कलरचा म्हणजे टेलचा बंगला माझा आहे का कुणाचा असा बंगला सांगा बरं तुम्ही. तर बघू शकताय तर इथं आईनं लोणचं घालायसाठी कैऱ्या फोडल्या त्यात. आता ही पुसून लसून ठेवले ते. आता ही याचं टरफरं काढायचे, जरा वेळ उन्हात ठेवायचं. हे असलं काढायचं. 50 काय किती आंब्याचं असं 50, कारण आमच्यातले खात नाहीत ना, ती अशी टरफरं काढावं लागते ती. हे बघू शकता. तर त्या ताईंना आपल्याला लोणचं पाठवलंय, पण त्यांनी बनवलेलं खूपच भारी असणार आहे. आणि गावाकडलं कसं वेगळंच असतं. या गावाकडलं म्हणजे गावाकडलं, पण ही वानावळा लागतोच आपल्याला द्यायला, मावशीला बहिणींना. तर आले मी बसते जरा, कारण ऊन बघा कसलं डेंजर पडलंय. इतकं डेंजर ऊन पडलंय का नाही की मापाच्या बाहेरच ऊन पडलंय. ती डेरा आपला मस्तपैकी असा, आणि दमच निघा नाही, कसलाच दम निघा नाही. काय करावं, ऊन कसलं डेंजर पडलंय, त्याचं मापच नाही. उन्हाला काय हाय का नाही, जरा काय म्हणतात आय बापा हाय ती का नाही ती उन्हाला काय माहिती बाबा. या आपल्याला आपण घायल होतोय, शाण्यासारखं घायल होतोय. मग बाणूसारख्या अपंग लेकरं किती त्यांच्या घायल होत असेल, किती त्यांना सांगाय तरी येत असेल का. तर माझ्याच बाणूला घ्या बरं, माझ्या बाणूला सांगा येतंय का. पण आम्ही तिच्या आधी आपल्याला ताण लागली की तिला आधी पाणी पाजायचं, परत तिच्या अंगावर गार कपडा टाकायचा, म्हणजे तिला जरा बरं वाटेल. गार कपड्याने जरा बरं वाटतं. मस्त पनवेलच्या ताई म्हणल्या होत्या गार कपडा नका टाक. पण आता काय नेमकं कूलरला पण ही झालंय, नेमकं उन्हाळ कडक उन्हातच बंद पडला. आता ही कूलर न्यायचा झाला तर याला 800-900 रुपये ती नुसता गटू बसवायला. त्यांचं 200-300 रुपये नुसतं 5 मिनिटाच्या कामाला 300 रुपये घेतात. म्हणजे केवढ्याला पडला कूलर सांगा बरं. आणि बरं त्या ताईनं पाठवलं पण होता कूलर घेण्यासाठी, पण मध्येच काहीतरी दवाखाना आलं. मग बाणूला न्यायचं होतं दवाखान्यात, पण आईचाच दवाखाना झाला. आणि तेवढ्यातनंच नाही भागलं तर अजून भटिवून घेतलं मी. 5-6 हजार आईला गेलं. तिला रोज एक बीपीची गोळी चालू झाली. काय करायचं, तर होऊ द्या चालू. तर काय करायचं, चालू झाली. त्याला म्हणतात ना, फांदीवर बसायला आणि फांदी तुटाय गाठ पडती असा नियम असतो या. तसंच माझ्या बाणूला न्यायचं, त्या आईच पडली आजारी, मग आईलाच न्यावं लागलं. तर 3-4 दिवस तिला नेलं दवाखान्यात. पण ताई आपल्या पनवेलच्या फोन करतात, आणि त्या ताई पुण्याच्या ताईंना पण सांगते तुम्ही मला फोन करा. माझा काय फोन तुम्ही उचला ना, मला काय तुमचं नाव पण माहीत नाही. मस्त मला वाटतंय की मी नाव घ्यावं तुमचं नावच एवढं अवघड आहे की माझ्या लक्षात. आता काय बोलायचं म्हणलं थोड्या वेळाने कुणाला सांगायचं झालं, जे मला बोलायचं ते मी विसरून जाते. म्हणूनच म्हणते काजू बदाम खाऊन जरा बुद्धी चलती का सांगा तेवढं मला फोन करून. म्हणजे कसं मला खायला माझ्या बाणूला भेटणं, तर मला कवा भेटायचं खायला. आता माझ्या बाणूलाच बघा जन्मल्यापासून मी तिला आणत असते, फळं आणत असते, काजू बदाम, परत भरपूर काय अशी गोष्टी तिला मिक्सरवर बारीक करून आपण चारतो. पण बाणूला आता हे भटीवर गेल्यापासून जरा हे व्हायला लागलंय, बाणूचं जेवणाचं हायगळ जरा व्हायला लागली. मस्त घरची लक्ष देते आई. दीक्षाची शाळा, आता दीक्षाला लागल्या सुट्ट्या, मग दीक्षा बघते आईला, हे बाणूबाईला, दोघी बघते त्या. मग आता दीक्षा अभ्यास पण करते, बाणूकडे पण लक्ष देते ना आईकडे पण लक्ष देते. आता काय करायचं, सगळीकडेच लक्ष द्यावं लागते. आता मी पण देते लक्ष, पण माझा आता पट्टा पडत आलाय थोडाच दिवस. तर बाणूला बेल्ट आणलाय, आता तुम्हाला दाखवते मी बेल्ट. पण आता कसं झालंय, बेल्ट दाखवाय कोण नाही, कारण दीक्षा नाही मी आली
की सरपणाला गेले त्या. एक तर कुठं आहे का सांगा बरं. म्हणल्या तू आली तर एक बोजा आणते बया, दीक्षेच्या डोक्यावर देती, मला काय चालता येई नाही. म्हणलं जा आता काय करावं, कारण गॅस संपलाय ना आपला. लय दिवस झालं गॅस संपलाय, काय करायचं. मग लय दिवस झालं चुलीवरच स्वयंपाक चालू आहे. चुलीवर कराय काय लाज वाटत नाही. पहिल्यापासून आपण चुलीवरच खाल्लेलं माणसं आहे, आणि चुलीवर करायचं काय नवीन आहे वे. हां, पहिल्यापासून जन्मल्यापासून आपल्याला गॅस असता, मग चुलीचा वाराच माहीत नसता, तर मग आपण गॅसवरच केला असता. मग म्हणलं असं नाही, आधी गॅस आणि पैसा काढा, काम कन फलानं कुणाकून बी घ्या, पण गॅस भरा पहिला. पण आपल्याला सवय आहे चुलीवर स्वयंपाक करायची, त्यामुळं काय भ्यायची गरज नाही. आणि राहिला प्रश्न बेल्ट दाखवायचा, तर बेल्ट या घरात पडलाय अंधार. तुम्हाला आता माझं तोंड अंधक अंधक दिसत असेल, कारण बाहेर पडलंय ऊन. मी बसली बानूपाशी, तर तुम्हाला दाखवते बानू कशाला खेळती. या बानू कशाला खेळती तुम्हाला दाखवते की. मस्तपैकी अशी खेळती बानू बाई. हा का, दिसली का. हो का, हो का. अगं बानू, अगं बानू, याला खेळती या. खाणं न करणं, पण याला खेळायसाठी पुढं असतोय. बानूला वाजवते असं छातीवर ठेवलं की अगं अशी वाजवते अशी, आणि ते वाजलं की हसत आपलं गुणगुण. ही गुणगुण आहे, गुणगुण हसत. तर तिला जास्त कॅमेऱ्याकडे आली की आणि तोंड तिनं माकडं करते बानूबाई. तर बघू शकताय बानू खिळती मस्तपैकी अशी फॅनच्या हवेला. गरम जार हवा मारायला लागले. आता 12-12:30 वाजल्यात, आणि नेमक्या उन्हाच्या कारात मी म्हणलं होतं मी जाती, तुम्ही बसा म्हणले राहू दे. तर चला बोलू आपण पुढच्या हेड्यामध्ये. हेड्याव कंटिन्यू करत जावा, आणि लाईक पण करत जावा, आणि घंटी बी दाबत जावा. कसली असती वाजवत जावा घंटी पण. तर चला बाय.